अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र भर की सबसे बड़ी और खास खबर के लिए। महाराष्ट्र भर में जिस तरह से दिल दहला देने वाली एक घटना हुई है, महाराष्ट्र राज्य के मराठवाड़ा रीजन के बीड जिले के मस्साजोग इस गांव के आदर्श सरपंच संतोष अण्णा साहब देशमुख, इनकी जिस तरह से दिन दहाड़े किडनैप करके दिल दहला देने वाली इनकी हत्या की गई है। इनकी आंखों में टॉर्चर, इनकी आंखों में जिस तरह से लाइटर से चमकाकर उनकी आंखों को ब्लाइंड किया गया है, उन्हें टॉर्चर किया गया। और टॉर्चर करने के बाद में उनके जिस्म को भी जिस तरह से चुरके दिए गए हैं, उन्हें तड़पा कर जिस तरह से उनकी हत्या की गई है, उन तमाम आरोपियों को जल्द से जल्द कड़ी से कड़ी सजा दी जाए, ऐसी मांग आज परभनी जिले के जिंतूर तालुके आसुड़ मोर्चे का आयोजन आज 19 दिसंबर 2024 को किया गया है। 19 दिसंबर 2024 को जिंतूर तालुके के छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले के करीब से जिस तरह से आसुड़ मोर्चे का आयोजन किया गया था, इस वक्त इन तमाम लोगों ने, जो लोग यहाँ पर मौजूद थे, इन तमाम लोगों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है, ये भी आइए जानते हैं। और यही नहीं, इसके अलावा परभनी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल साहब, इन्होंने भी मांगनी की है कि मस्साजोग के सरपंच संतोष अण्णा देशमुख, इनके हत्यारों को कड़ी से कड़ी सजा दी जाए। चाहे उन लोगों को अगर किसी पॉलिटिकल पार्टी का अगर उन्हें सपोर्ट भी है तो ऐसी सूरत में भी उन्हें हिरासत में लिया जाए और उन्हें कड़ी से कड़ी सजा दी जाए, ऐसी मांग भी परभनी विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटिल, इन्होंने नागपुर में हिवाड़ी अधिवेशन में यह मांग की है। और यही नहीं, इसके अलावा महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इन्हें निवेदन भी दिया गया है। यही नहीं, इसके अलावा परभनी जिले के जिंतूर तहसील में जिस तरह से यहाँ पर आसुड़ मोर्चे का आयोजन किया गया है, आइए जानते हैं इस वक्त इस तरह की प्रतिक्रिया इन तमाम लोगों ने। सर्व भावांना विनंती आहे, 2-2-3 लाईन करा। गुन्हेगारीचा बाले किल्ला, गुन्हेगारीचा बाले किल्ला, गुन्हेगारीचा बाले किल्ला। इथले आसपासचे सर्व लोक त्यांना मानतात आणि ज्या प्रकारे या कराड या वाल्मिकी कराडने ज्या प्रकारे सूत्रधार लावून त्यांची हत्या केली याचा सगळा मराठा समाज या इतर समाज भी कारण त्यांचा निषेध करतं आणि त्याला तात्काळ
अटक करावी ही पूर्ण मराठा समाजाची आमची विनंती आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. पंत संतोष देशमुख यांनी जे अहोरात्र 20 वर्ष गावची सेवा केली, 20 वर्ष सरपंच राहिले, पण आतापर्यंत त्यांनी केलेली ही मध्यस्थी, जे काय तिथं प्रकल्प येणार होता त्याची केलेली मध्यस्थी, या मध्यस्थीमध्ये त्यांनी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला, खंडणीमध्ये मध्यस्थीचा यांनी प्रयत्न केला. याचाच मनामध्ये रोज धरून त्यांनी सरपंचाला अडवलं आणि अडवून अपहरण करून त्यांची निर्गुण्य हत्या केली. त्यांचे डोळे ज्या पद्धतीनं संभाजी महाराजाला मारण्यात आलं त्याच पद्धतीनं एक एक रक्ताचा चटका आणि हाताच्या नखाची बोट काढून सरपंचाची निर्गुण्य हत्या केलेली आहे. या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे. यांना राज आश्रय देणारे जे कोणी असतील त्यांनाही आरोपी होणं गरजेचं आहे. आणि मुख्य आरोपी याच्यातला जो कोणी आहे तो आहे वाल्मिक कराड, यांनाही अटक होणं गरजेचे आहे. आणि या आरोपींना फाशीची शिक्षा होणं गरजेचे आहे. जर नाही झाली तर इथून पुढं मराठा समाजच काय पण इतर समाजाला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि आक्रोश मोर्चे काढू. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये पण हे दोन मुद्दे गाजत आहेत आणि सरकार पण या ठिकाणी सांगत आहे की आम्ही निश्चितच CBI मार्फत चौकशी करू, तरी देखील मोर्चे निघत आहे. याचं मागं नेमकं कारण काय? यामागे यांना आश्रय देणाऱ्यांना वरून राजकीय दबाव असेल, पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असेल. आतापर्यंत त्यांना अटक होणं गरजेची आहे. कारण एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल आणि खरंच तो गुन्हेगार असेल तर 24 तासामध्ये अटक होऊ शकते. नोटबंदी करायची असेल 24 तासामध्ये 4 तासामध्ये अटक नोटमध्ये होऊ शकते. त्या आरोपीला का अटक होऊ शकत नाही? या ठिकाणी बांगलादेशामध्ये एका हिंदूवर कुठेतरी अत्याचार होतो आणि इथं महाराष्ट्रामध्ये जर मोर्चे निघत असतील तर महाराष्ट्रामध्ये कितीतरी बीडमध्ये 20 आत्महत्या 20 खून झाले तर त्या आरोपीला अटक का होत नाही? याच्यावर कोणत्या तरी राजकीय लोकांचा दबाव असू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची काही कारण असू शकतात का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याची कारण असू शकतात. कारण की ही निर्गुण्य हत्या करण्याचं कारण निवडणुकीच्या अगोदरच हा कट रचला गेला होता, पण निवडणूक डोळ्यावर आली म्हणून हा खून नंतर झालेला आहे आणि नंतर त्याला अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवाच्या वतीने आसूड मोर्चा आयोजित केलेला होता. आसूड मोर्चा याच्याकरता आयोजित केला की स्वर्गीय संतोषरावजी देशमुख यांची जी काही माणुसकीला काळीमा फासणारी जी काही निर्घुणपणे हत्या केलेली आहे, या हत्या करणारे जे काही आरोपी आहेत या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी हा झोपलेल्या शासनाला जागा करण्याकरता हा आसूड मोर्चा काढलेला आहे. या आसूड मोर्चाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मी असं विनंती करतो की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि तुमचं आवडतं असणारं जे काही गृह खातं आहे ते गृह खातं तुम्ही याच्याकरता घेतलेलं आहे. तुम्ही सांगितलेलं आहे की गृह खातं माझ्याकडे असल्यामुळं मी महाराष्ट्राची कायदा व्यवस्था चांगल्या प्रमाणे सांभाळणार आहे आणि पुन्हा आमच्या केंद्रामधलं गृह खातं आणि महाराष्ट्रातलं गृह खातं हे दोन्ही मिळून चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था पार पाडणार आहेत. म्हणून मी गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला विनंती करतो, तुम्ही स्वच्छ प्रतिमा आहे तुमची, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे आम्हाला याच्यामध्ये. फक्त आता तुमच्याकडे सगळ्या काही यंत्रणा येतात, इंटेलिजन्स ब्युरो, गुप्तचर यंत्रणा, सगळ्या यंत्रणा येतात. मग इतक्या दिवस तुम्ही आरोपीला का त्या ठिकाणी अटक करत नाहीत? या आरोपीच्या पाठीमागे असणारे जे काही आका येतं, आता तुमचे सहकारी सगळे विधानसभेमध्ये सांगायला येतं, सुरेश अण्णा धस येतं, नमिताताई मुंदडा येतात, अनेक प्रकारचे जे काही विधानसभा सदस्य जितेंद्रजी आवड आहेत, मी यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आवाज त्यांनी विधान परिषदेमध्ये गाजवला. मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत त्यांनी या ठिकाणी घोषणा केल्या. तरी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, तुमच्याकडे गृह खातं आहे, सगळी यंत्रणा आपली कामाला लावा. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. आपण जर बघितलं त्यांची निर्गुणपणे कशा प्रकारे हत्या केली, 200 ठोके त्यांना मारण्यात आले, 3 लिटर रक्त त्यांचं साकळलं. काय त्यांचा जीव मानाला असेल? जनावराला सुद्धा मारताना आपण 10 वेळा विचार करतो. काय त्यांनी गुन्हा केला असेल? ठीक आहे, एखादा गुन्हा घडला असेल त्यांच्याच्यानं, पण एवढं तुम्ही अमानुषपणे हत्या करता. हे राज्य या ठिकाणी लोकशाहीचं आहे का रझाकारी राज्य आहे? अशा प्रकारचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो. म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्याला या आसूड मोर्चाच्या माध्यमातून विनंती करणार आहे. बाकी मी कोणालाच काही म्हणणार नाही, फक्त गृहमंत्र्याला सांगणार आहे, तुम्ही तात्काळ आरोपीला अटक करा, अन्यथा सर्वसामान्य महाराष्ट्रातील सगळा समाज बांधव आक्रोश करत आहे. या आक्रोशाकडे लक्ष द्या. स्वर्गीय संतोष अण्णांचे जे काही परिवार आहे, हा परिवार उघडा पडलेला आहे. आपण लाडकी बहीण योजना आणलेली आहे, आनंद आहे आम्हाला, पण एक महाराष्ट्रातील लाडकी बहीण विधवा झाली, याच्या पाठीमागे जो काही हत्या त्यांची करण्यात आलेली आहे, या सगळ्या आरोपीला अटक करा आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्या, एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या आदर्श गावचे आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी व त्यांना राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांना मोक्का कायद्याअंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज जिंतूर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता। आसूड मोर्चा या प्रशासन शासनाला जागा करण्यासाठी आसूड व आक्रोश मोर्चा काढला, परंतु या जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर यापुढे देखील जिंतूर तालुका त्या कुटुंबियाच्या पाठीमागं भक्कमपणे वेळ पडेल, हाक देईल, त्यावेळेस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढं बोलतो। आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख हे महाराष्ट्रातील आदर्श पुरस्कार विजेते असे ग्रामपंचायतचे सरपंच होते। त्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली आणि छत्रपती संभाजी राजांची जेवढी हत्या झाली होती त्याच्या फक्त आपण इतिहासामध्ये वाचन केलं, परंतु दिवसाढवळ्या 6 लोकांनी त्यांना उचललं आणि एवढ्या क्रूरपणे मारलं, त्यांचे डोळे देखील फोडले, त्यांच्या गुप्तांगावर देखील वार केले हे आपण पाहिलं। म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी पुढील लढा जेवढा तीव्र होईल तेवढा तीव्र लोकशाही मार्गाने आम्ही करू। मेन सूत्रधार कोण आहे तुम्हाला काय वाटतं? यातील मुख्य आरोपी कोण आहे हे विधानसभेमध्ये आता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये नमिताताई मुंदडा, सुरेशजी धस, संदीप भैया क्षीरसागर, जितेंद्रजी आव्हाड यांनी नावं घेऊन सांगितली आणि कोणी जरी असेल तर ते सूत्रधार राजकीय वरदहस्तामुळेच, राजकीय सूत्रधारांमुळेच हे आरोपी एवढे फोपावलेत, माजलेत आणि यांनी आतापर्यंत या वर्षभरामध्ये 36 खून केलेत। असेल त्या मुलीवरती छेड काढणे, त्या मुलींचा बलात्कार करणे, ज्याचं खंडणी मागणीसाठी अपहरण करणे हे सर्वांनी पाहिलं आणि खून देखील झालेला तुम्ही पाहिला, परंतु अद्यापपर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत बसतं पण त्यांना अटक करत नाही, त्यांच्यावरती कायदा अंमलात आणून त्यांच्यावरती त्या कायद्यानुसार कारवाई करत नाही। त्यामुळे राजकीय वरदहस्त बीड जिल्ह्याचे कोण आहेत हे सगळ्यांना माहित आहे, राजकीय हस्तक्षेप देखील त्यांच्या पाठीमागे आहे। एवढे हस्तक्षेप करणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांचे जे काही ज्यांचं कुणाचं सांगितलं, आता आमच्या पंकजाताई मुंडे म्हणल्या की आमचे राजकीय नेते धनंजयजी मुंडे यांचं बीड जिल्ह्यात पानही हलत नाही असे आमचे वाल्मिक कराड। मग या वाल्मिक कराडच्याच सूत्रा माध्यमातून, त्यांच्याच चुलत भावाच्या माध्यमातून आणि एका राष्ट्रवादी पक्षाच्या तालुका अध्यक्षकडून हा खून घडलाय, परंतु आतापर्यंत राजकीय नेते काही मूग गिळून गप्प आहेत। आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी आसूड मोर्चा काढलाय, त्यांना या आसूडाचे सबके ओढले गेले असतील तेही जागे होतील आणि या देशमुख कुटुंबियाला न्याय देतील आणि महाराष्ट्रात यानंतर कुठलाही असा प्रकार होणार नाही म्हणून महाराष्ट्र धर्म पाळतील ही अपेक्षा बाळगतो। श्री राहुल पाटील सातत्यानं मराठवाड्यामध्ये घटना घडत आहेत। बीडमध्ये सुद्धा मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा त्या निमित्तानं त्याला सुद्धा जबर मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं ऑर्गनाइज क्राईम आणि ऑर्गनाइज करप्शनमुळे झाले का? एक संघटित गुन्हा याला म्हणावं लागेल किंवा संघटित भ्रष्टाचाराचं प्रकरण यामध्ये असल्यामुळं हे खंडणीचं प्रकरण आहे मुख्यमंत्री महोदय। म्हणजे हे वर्जिन नेक्स्ट टू करप्शन असं आपल्याला म्हणता येईल का? याला रोखण्यासाठी आपल्याला काय करायचंय? का मराठवाड्याचं कॅपिटल बीड झाले का क्राईमच्या बाबतीमध्ये? मराठवाड्यामध्ये काय परत उद्योग आणायचे नाहीत का? जे उद्योग मराठवाड्यामध्ये आलेले आहेत ते उद्योग जर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर निश्चित त्यांना कायद्याचं संरक्षण आपल्याला द्यावं लागेल। आज जशा प्रकारचा मागासलेला मराठवाडा म्हणला जातो त्या मराठवाड्याला जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चित एक चांगल्या प्रकारची लॉ अँड ऑर्डर, एक चांगल्या प्रकारचं कायद्याचं धाक सर्वसामान्य माणसावर असला पाहिजे। आता पोलिसांच्या बाबतीमध्ये जर परभणीमध्ये बोलायचं झालं तर ज्यांच्याकडं संरक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक जर असं करत असतील तर कसं होणार अध्यक्ष महाराज? म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि दोन्ही या केसमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे, रिटायर्ड जस्टिस तर्फेची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि खऱ्या अर्थानं कोण पॉलिटिशियन असतील, कोण पोलीस अधिकारी असतील किंवा कोण व्यापारी असतील या लोकांवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणून आपण बोलू शकू। हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम
शासनाचा आहे आणि निश्चित प्रकारे शासन यामध्ये गंभीर अशी दखल घेईल एवढंच या निमित्तानं सांगतो। परत एकदा शासनाने याचा विचार केला पाहिजे की जशा प्रकारचा ऑर्गनाइज क्राईम आज मराठवाड्यामध्ये येतोय, की संघटित गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, भ्रष्टाचारापेक्षा पुढे जाऊन आता जर अशा प्रकारच्या खंडणी वसूल होत असतील तर सर्वसामान्य माणसानं खऱ्या अर्थानं कोणाकडे पाहायचं हा मुद्दा खऱ्या अर्थानं आज निर्माण झालेला आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या दोन्ही घटनेमध्ये आपण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत आपण चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी। परत एकदा आपल्याला विनंती करतो की दोन्ही घटनेमध्ये आपण गांभीर्याने विचार करावा आणि आजच्या आज निर्णय घेतला पाहिजे। बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जो स्वर्गीय देशमुख आहे, एक मुलगा होता, माझ्या चांगल्या परिचयाचा होता, 10 वर्षापासून तो काम करत होता, त्याला त्या परिसरामध्ये स्कॉर्पिओ काळ्या गाडीमध्ये नेऊन बेदम मारलं। त्यावेळेस पोलीस काय बघायची भूमिका घेत होती का? 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याला मारत मारत त्याच्या अक्षरशः डोळ्यामध्ये लायटर घालून त्याला मारण्यात आलं। म्हणजे अशा प्रकारची मानवाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, ह्याची सुद्धा चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करतो। थांबतो। राजेश विटेकर। अध्यक्ष महोदय, 196च्या अल्पकालीन चर्चेवर या ठिकाणी मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे। बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे, बीड जिल्हा माझ्या शेजारी जिल्हा आहे आणि अनेकांनी त्या घटनेवर मत आपलं त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे। अत्यंत कालचं जर सुरेश अण्णा दसांचं जर मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं तर सभागृहाला निश्चित वेदनादायी त्यांचं वक्तव्य आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळालं। माझी विनंती आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। परभणी येथील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या दोन्ही कुटुंबियांना या ठिकाणी न्याय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला पाहिजे, एवढीच मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय आपल्या समोर करतो। मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, ड्यूटी पर वाइस महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान और परभणी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज और उसी के साथ में आयारा मैडम, इन्होंने मिलकर मैं सैयद अखिल। अगर आप पहली बार हमारा न्यूज चैनल देख रहे हैं तो ऐसी सूरत में आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में हमारे तमाम जितने भी सोशल मीडिया के प्लेटफॉर्म है इन तमाम का डिस्क्रिप्शन बॉक्स में हमने लिंक भेजी है, उसे जरूर फॉलो कीजिए। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये परभणी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और NA कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काई लाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभणी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभणी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काई लाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभणी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग।
रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है, धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है। और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है। हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है। हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है। और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं। यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है। और इस बस्ती के खत्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी, यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियां अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।